नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण क्लास 6 सब्जेक्ट सायन्स त्याचं चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग अँड देअर क्लासिफिकेशन. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डायव्हर्सिटी इन प्लांट्स पाहत होतो. त्याच्यात ट्री, त्याचप्रकारे श्रब, हॉर्ब, क्रीपर हे आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन बघितलं. आता आपण जे क्लासिफिकेशन प्लांट्सचं पाहणार आहे ते अकॉर्डिंग टू लाईफ सायकल ऑफ प्लांट्स क्लासिफिकेशन पाहणार आहे. कॅन यू टेल फॉर हाऊ मेनी इयर्स डू क्रॉप लाईक बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश, मॅरीगोल्ड लाईव्ह? म्हणजे बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश, मॅरीगोल्ड यांचं आयुष्य किती वर्ष असतं किंवा किती वर्षापर्यंत ते जगतात? ऑल द अबो प्लांट्स सर्वाईव्ह फॉर अबाउट 1 इयर्स. आता हे जे प्लांट्स आहेत हे सगळे प्लांट्स साधारण 1 इयरपर्यंत त्यांचं आयुष्य असतं. द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक जवार, सनफ्लॉवर इज कम्प्लिटेड इन 1 इयर. कॉल्ड ॲन्युअल. तर अशा प्लांट्सला आपण वार्षिक वनस्पती असं म्हणतो. द लाईफ सायकल ऑफ प्लांट लाईक कॅरट, बीटरूट इज ऑफ 2 इयर्स. तर गाजर, बीट यासारख्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्ष लागतात. दे आर कॉल्ड बायनियल्स. त्यांना आपण द्विवार्षिक वनस्पती असं म्हणतो. श्रब लाईक hibiscus and oleander and trees like mango and gulmohar live for several years and bear flowers and fruit. They are called perennials. जास्वंद, कण्हेर ही झुडपे, आंबा, गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्षे जगतात. त्यांना आपण अनेक वर्ष फुले आणि फळे येतात. तर यांना आपण बहुवार्षिक वनस्पती असं म्हणतो. अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज ॲन्युअल्स, बायनियल्स, पेरेनियल्स. तर वनस्पतींचं जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे आपण वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार पडतो. म्हणजे असं वर्गीकरण आपण करत असतो. ॲन्युअल म्हणजे साधारण त्या वनस्पतीचं आयुष्य 1 इयर असतं. बायनियलमध्ये तो 2 इयर्स असतो आणि पेरेनियल म्हणजे मेनी इयर्स म्हणजे अनेक वर्ष त्याला फुलं फळे येतात. त्याचा जीवनक्रम हा असतो. कॅन यू टेल, सांगा पाहू, टू विच पार्ट ऑफ प्लांट्स आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट्स अट्रॅक्टेड? म्हणजे वनस्पतीच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक हे आकर्षिले जातात? बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट्स अट्रॅक्टेड टुवर्ड द फ्लॉवर ऑफ प्लांट्स. तर वनस्पतींचे जे फुलं असतात त्याच्याकडे बटरफ्लाईज आणि इन्सेक्ट हे अट्रॅक्ट होतात. प्लांट्स दॅट बियर फ्लॉवर आर कॉल्ड फ्लोरिंग प्लांट्स. ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना आपण फ्लोरिंग प्लांट्स म्हणजे त्यांना सपुष्प वनस्पती, ज्यांना फुलं येतात त्यांना फ्लोरिंग प्लांट्स म्हणजे सपुष्प वनस्पती असं म्हणतात. व्हाईल द प्लांट्स दॅट नेव्हर बियर फ्लॉवर आर कॉल्ड नॉन फ्लोरिंग प्लांट्स. परंतु ज्या वनस्पतींना कधीच फुलं येत नाही त्यांना आपण नॉन फ्लोरिंग प्लांट म्हणजेच अपुष्प वनस्पती म्हणतो. नॉन फ्लोरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन लाईक रूट, स्टेम अँड लिव्स. आता जे नॉन फ्लोरिंग प्लांट्स आहेत त्यांना रूट, स्टेम आणि लिव्स हे जे पार्ट्स ऑफ प्लांट आहेत ते असतातच असे नाही. असूही शकतात किंवा नसूही शकतात. ठीक आहे.
Do you know the world largest flower is found in Indonesia? तर जगात सर्वात मोठं जे फूल आहे ते इंडोनेशियामध्ये आढळते. द डायमीटर ऑफ द फ्लॉवर ऑफ प्लांट राल्फेशिया अर्नोल्डी राल्फेशिया अर्नोल्डी इज अबाउट 1 मीटर. तर राल्फेशिया अर्नोल्डी वनस्पतीच्या फुलाचा जो व्यास आहे म्हणजे डायमीटर हा सुमारे 1 मीटर आहे. द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लॉवर इज ऑफ द प्लांट कॉल्ड उल्फिया और डकवीड. जगातील सर्वात लहान फूल हे उल्फिया ह्या वनस्पतीचे आहे. इट्स डायमीटर इज ॲज स्मॉल ॲज 0.5 mm. तर त्याचा जो व्यास आहे 0.5 मिलीमीटर एवढा लहान असतो. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोडस्टूल अँड मशरूम. भूछत्र आणि अळंबी ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे. टोडस्टूल अँड मशरूम आर एक्झाम्पल ऑफ फंगाय. तर ते फंगाय प्रकाराचे प्लांट्स आहेत. व्हॉट टाईप ऑफ प्लांट इज द फिग. उंबर ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे. फिग इज ह्यूज ट्री. इट ब्रांचेस स्प्रेड मेकिंग कॅनॉपी. म्हणजे फिग हे उंच असं झाड असं ट्रीमध्ये येतो तो. डू फर्न अल्गी मनी प्लांट्स बिअर फ्लॉवर्स. म्हणजे नेचे शेवाल मनी प्लांट या वनस्पतींना फुले असतात का. फर्न अल्गी मनी प्लांट्स आर नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. ते नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स. त्यांना फुलं येत नाही. कॅन यू टेल वेअर डज pomegranate shrub grow. डाळिंबाचे झुडूप कोठे वाढते. Pomegranate grow till the height of 6 to 10 meter in orchards or farms. The pomegranate is cultivated in orchards in western Maharashtra. Where does the lotus grow. कमळ कोठे वाढते. Lotus is an aquatic plant and it's seen submerged in the water. Where do bulrushes, the railroad creeper grow. पानकणीस गारवेल कोठे आढळतात. Bulrushes grow near water sources. Usually it is seen growing on the bank of the water bodies. Railroad creepers are seen growing on the compounds of houses and on the roadside. Where does the dodder plant grow. अमरबेल ही वनस्पती कोठे वाढते. The dodder plant is a parasitic plant. It is seen growing on the host plant. It can absorb all required nutrients from the host plant. We see different plants growing in different place around us. तर आपण आपल्या सभोवती विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसतात. प्लांट्स कॅन बी क्लासिफाय अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ऑर द प्लेस वेअर दे ग्रो. म्हणजे वनस्पतींचं त्यांचं अधिवासानुसार आपल्याला वर्गीकरण करता येतं. म्हणजे त्यांची वाढ कुठे होते, ते कुठे असतात, त्याच्यावर आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. लँड, वॉटर, मार्शी एरियाज, डेझर्ट्स अँड इवन अ बिग ट्री आर द व्हेरियस हॅबिटॅट ऑफ प्लांट्स. तर बघा, जमीन, पाणी, एखादा दलदलीचा भाग, वाळवंट, एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतींचे वेगवेगळे अधिवास असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डज वॉटर हॅसिनथ फ्लोट ऑन वॉटर. म्हणजे जलपरी पाण्यावर का तरंगते. The stem of water hyacinth is soft and spongy. The leaves of hyacinth are also specially modified to help the plant float. Due to this adaptation, water hyacinth float
on water. Why is the stem of cactus fleshy? म्हणजे निवडुंगाचे खोड मांसल का असते? Cactus is desert plant. In order to survive in desert, its body is highly modified. The leaves of cactus are reduced and converted into thorns. Therefore, stem takes up the function of photosynthesis, is thus turns green and fleshy. What different criteria are used to classify plants? वनस्पतीचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषाच्या आधारे केले जाते? There are 4 different criteria. First one, the shape and height of the stem. Second one, the life cycle of plant. Third one, whether plant bear flowers or they do not bear. Fourth, the habitat of plants.